थोडा. आमचा चंद्रयानवाला माणूस. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत रोह्यामध्ये. तू कुठल्या कॅमेरा बोल. सगळे सगळे बघ. आता वाला नाही नुसता आंबा खावायला सापते मध्ये तू घे. कालवा भेटतील कालवा. ये वो कालवा. गाइस अभी हम आया है अमेज़न के इस जंगल में और ये समुद्र की लहरें. आणि तुम्ही हे जे 4 होल बघताय ते एका राक्षसाने 4 बोल. नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय असा आहे की आमची पोरा मिळून चालू आहे आम्ही श्रीवर्धन. बरंच काय बघायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर आम्ही आता जमलो आहे सर्वजण. बघू शकता तुम्ही सगळेजण जमलो. आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही निघतो इथून. आमचा प्रवास सुरू होतोय. यो पोऱ्या जाम लेट झालेला आहे आज. दरवर्षी सगळ्यां पहिले येऊन राहिलेलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अनिकेत भाई इकडं, अतुल पाटील आणि तिकडं आशुतोष ठाकूर. बाकी राहिलं आशुतोष इथं. बेकार. मित्रांनो फुल म्हणजे फुल एकदम गरम करतो ना, काय सांगू शकतो. हा गाडी पेट्रोल काल सकाळी कालच विसरले त्यांना. रात्री 1 वाजता जॉबवरून आलो. एकच चांगलंय. असं काय रागवलं की काय, नाराज झालं की काय अतुल? ए अतुल, अतुल, ए अतुल, वडापाव खाला त्यांनी. मग खाला त्यांनी वडापाव. खाला गिल्ला वडापाव नाही लगेच निघलं भाई, पुरं निघलं आपले. घ्या गेला ते. पाऊस उठलाय बघ ते. मालिक एक गलती हुई ते घालवो. छय्या ब्लॉगर. आमचा हमजा अली भटकलेला. भटकलं नव्हतं, बरोबर होतं. माझा मॅप हँग झालेला, नेट नाही चालू इथं. गाण तुझी गाण नाही बघ, तू नेट नाही चालू. आमचा स्पायडरमॅन, ब्लॅक पॅन्थर. आणि ते तिकडं येत. अरे याला बोल गाड्या घेऊन इकडे मला तिथं ठेव. पार्किंगला लावा गाड्या. इथं चांगली जागा आहे तिकडे ठेवल्या. आमचा चंद्रयानवाला माणूस. यो आमची व्हिडिओ करताय, यो माझी व्हिडिओ, मी त्याची व्हिडिओ करीन. आम्ही एक दुसऱ्याचे व्हिडिओ काढणार. मी पण काढीन त्याचे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत रोह्यामध्ये. तू कुठल्या कॅमेरा बोल. सगळे सगळे बघ. आता आम्ही आलो आहोत रोह्यामध्ये आणि इथं मंदिर आहे. तिथे बघून जरा मंदिराला भेट देतो आणि मग इथून पुढचा प्रवास आहे तो आम्ही थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊ. काय बोलणं तुझं. आपला हमजा अली हरवला मिशनच्या आधीच.
सांगतोय काय पुछटगिरी चालू आहे. सुपर प्लेस सुपर. हा एक नंबर लोकेशन आहे. हे बघा झाड, छोटा आंबा पिकलन. आलो आता आम्ही लोकेशन आहे. एक नंबर वरती आलो तर एक नंबर लोकेशन वाटेल. एकदम मस्त शांत आहे नाश्ता करूया वडापाव आणि ब्युटिफुल पण. समोर मंदिर आहे श्री हनुमंतांचं. मित्रांनो, आता आम्ही रोहामधील श्री हनुमान टेकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हनुमंताच्या मंदिरात आलोय. आणि इथे येऊन आम्हाला मनाला खूप शांत फील झाला, कारण इथला तुम्ही वातावरण पाहू शकता किती सुंदर आहे. त्यामुळे ही लोकेशन आम्हाला खूप आवडली. काय रे जे आलं वाला नाही नुसता आंबा खायला जातोय मध्ये मध्ये. बिटकी आंबा येत असं नाही का, मोठा आंबा येत, बिटकी आंबा येत. त्याला एक आंबा तिथे दिसलाय, एकच दिसलाय. त्याच्याविषयी पण गाडी गेली हा आंबाविषयी. छोट्याला छोटंच आंबा उरतं. आंबाविषयी गाडी गेली ते तरी तोच आंबा बघायला गेला. पांबलाय तो आंबा. काय नाही चला चला काय आंबा येटेल तर या ना. आंबा नाही गावाला भेटत काय. भिकार चढ माणूस. आंबा नाही गावाला भेटत त्याला. एक आमचा ब्लॉगर. काय काय रे, तुम्हाला आंबा खावायला नाही भेटत. कंदुरी करायचे. कंदुरी कच्चा भेटलाय. आंबा भेटला. मग मीठ मसाला आहे. तोच परला नाही. आम्ही आमच्या समोर मग आम्हाला नाही भेटला. आम्हाला नाही आंबा भेटला. कोकण में आए हैं तो आम खाना ही पड़ेगा. भैया मराठी बोल घे साला. भावांनो, कोकणामध्ये आलात. आगरी माय बोली विसरलास काय. कोकणात आलो तर आंबा खावला. भाऊच नसता दादूच असता आपला. पाणी नाही. तुम्ही दुकानावर सगळं भिंच फिको फुकट्याला असं वाटतं ना. काय देतेस त्याला. प्रोटीन पावडर. असं वाटतं इटा मला जाणार आहे. आता आम्ही परत निघालो आहोत. भाकरी खाली जाता बरा वाटला पोटाला. आता पुढे चाललोय. आतापर्यंत आम्ही 60 किलोमीटरच्या आसपास काहीतरी केलाय प्रवास. आता पुढचा प्रवास आहे जो डायरेक्टली तिथं थोडा
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलोय मसला लोकेशनला आणि इथं आम्ही गाडी चालवून बेकार हालत झाली होती नाही म्हणजे कमरा मोराचीच पाली आली. जसं इथं निंबू सरबत दिसली तर बरं जा आल्यावर रिफ्रेश होऊया. मस्त वाटलं जरा निंबू सरबत पिऊन. मसला लोकेशन फिरायसाठी पण मस्त. इथून किती किलोमीटर आहे आता? 14 किलोमीटर. इथनं 14 किलोमीटर हे आहे. अच्छा अच्छा, ओके. आम्हाला तिथं श्रीवर्धनला जायचं आणि नंतर मग हरिहरेश्वर. मस्त वाटली लोकेशन. आता आम्ही इथून चला तर आम्ही आता निघून पुढचा प्रवास लवकर करतो. मस्त वाटलं. असं इकडे फार्म हाऊस पण आहे. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. चला मित्रांनो, आम्ही आता आलोय हरिहरेश्वरला आलोय. पार्किंग करताना आम्ही थोडं बिखरलो होतो पण आता सापडले आम्हाला माणसं. हरवलेली माणसं सापडली आणि बसलो जरा थांबले. आता पुढे जातो. तुम्ही हरवलं हे बघा तिकडं पलीकडं असा सी शेप मारून पलीकडे पण आहे बघायला जागा. आम्ही आता तिकडे जाणार आहोत मंदिराकडं. मस्त एकदम थंडगार वारा आहे. बरा वाटते जरा उन्हामध्ये जरा थंड वारा वाटते. आलो आता आम्ही मस्त. कौलारू कळस आहे तो बघा. वरती चढलोय आम्ही. मग आता आपण कुठे चाललो? आता आम्ही चाललोय पॉइंट. इथून समुद्र किनारा एकदम अप्रतिम दिसते. अप्रतिम. थोडी चढाई आहे काय? थोडी चढाई आहे. ट्रेकिंग, लिटल ट्रेकिंग बोलू शकतो आपण, त्याप्रमाणे आहे. आणि तिकडे ऊन तर कडक आहे. कसला वाटते ना त्या सगळ्यात वर्ष अजून भारी वाटेल. तू घे सांगते तिने. अजून एक एरिया आहे तिथं. इकडं आलो आणि कसली लोकेशन आहे यार. मग काय गोरा पाणी आहे. गोरा पाणी पाहिजे. मी तर आलो फोटोशूटला गेलो म्हणतो म्हटलं मस्त सीन येईल काय. फोटो घेवायच्या अगोदरच पावसाने इतका भिजवला आला. आता अवकाळीचं पाणी पण काय का मोठ्या लाटा आल्या होत्या इथं. झाला फोटोशूट भरतीचा टाईम आलाय. आता काय करायचं? आता गोरा पाणी पिऊ चल. आता वेगळा काही उभी मस्त घेतला. आता तेच जागा या दाखव.
पाय भिजलं काय यार, बुट सगळ्यांची भिजली. मी काय म्हणतो बॅग किती घेऊन सगळे मिल्केश मिल्क ओ खड्डा समजायचा ना, तो बघ कसला पाणी येतंय. व्हिडिओ काढू, फोटो काढू. हा? या भारी वाटतंय रे. कालवा भेटतील, कालवा. ही बघ कालवा, जाम आहेत कालवा. कच्ची खाता नाही अशी तू हा. काय माहिती, बेकार लागतील ना ती, गुबगुबीत शिजून भारी लागतात. सगळी पाण्यात जातात. चपला आणल्या असता तर बरं आला असता. चला चला. परत एकदा आली. गाइस, अभी हम आया है अमेज़न के इस जंगल में, और ये समुद्र की लहरें हमें तूफान की तरह चिर रहे हैं. और आप देख सकते हैं इस चट्टान के कैसे कैसे विपरीत भाग आप देख सकते हैं. रित्या मगाशी चढ होत असता चढ आया. आणि तुम्ही हे जे 4 होल बघताय ते एका राक्षसाने 4 बोटा त्याच्यात घालून दगडाला होल पाडले दिसत आहेत, असं निष्कर्षांस येतोय. आणि पुढे दाखवतो हे जे आहे होल, त्याच्यामध्ये नाग खुपसला अशी अफवा या परिसरामध्ये घुमत आहे. याच्यामध्ये बोटं घातलेली आणि याच्यामध्ये नाग खुपसला अशी अफवा या परिसरामध्ये आम्हाला सापडली. Beach video on the beach. 75 years later. तर मित्रांनो, आता आम्ही आलो श्रीवर्धनला. येऊन आम्ही बऱ्याच लोकेशनला दाखवतो. आज सॅटर्डे संडे आहे, त्यामुळं रूम भेटणं जाम मुश्किल झाला होता. बराच फिरलो आणि आम्हाला एक चांगली लोकेशन भेटली. आम्ही येऊन फ्रेश वगैरे झालो. तुम्हाला या दाखवतो, तुम्हाला लोकेशन बघा, रूम दाखवतो तुम्हाला. ही बघा, आम्हाला 3 रूम भेटलं. दाखवतो तुम्हाला एक रूम. ही एक आम्हाला, याच्यामध्ये जाम भेट दिलं ना मला. 4 बरे आहे रूम, थोडी कम्फर्टेबल आहे बऱ्यापैकी. इथं रिटेक नसतंय. ही एक आहे स्पेशल रूम. हे दुसरी रूम आहे. मास्टर बेडरूम कोण कोण आहे इथं? बाथरूम. मीच आणि रितेश पाटील असणार आहोत. आम्ही यस, स्पेशल असणार. याच्यामध्ये बाथरूम पण आहे. अटॅच बाथरूम आहे, मास्टर बेडरूम Yes. स्पेशल. आणि आमची ही एक रूम पास्ता व्यस्त झाली. इथं अनिकेत ही अनेकासाठी स्पेशल. एक नंबर मस्त बरी भेटली. आता आम्ही फ्रेश झालोय आणि 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 एक गोष्ट म्हणजे हे 2 आहेत आणि इथून व्ह्यू बघा. एक नंबर. आणि थंडवर आहे, तर थंड वारा. इथून व्ह्यू बघा, इथून व्ह्यू. हवा एकदम थंड. आता आम्ही निघलोय, तयारी करतो ना, आता बहुतेक झाली ना आमची. आम्ही एक बीच वर निघू. ठीक आहे. बाकी आता आपण पुढचा दिन बघू.
मित्रांनो फायनली आम्ही आलोय बीचवर आणि तुम्हाला इथला नजारा दाखवतोय. सनसेट पॉइंट बघायला आलोय. एक नंबर वाटतं लोकेशन. ही आमची कशी पण बसतील लग्नाला. धोबड एक्सपेक्ट केलेलं त्याच्याशिवून जास्त गर्दी. कोण आहे का अजून राहिल्या ताई पुण्या. बेकार तेव्हा तिकडे पार. आम्ही रूममध्ये टाइमपास करत राहिलो जरा आणि इथं सनसेट ऑलमोस्ट व्हायला आला आहे. त्यामुळं आमचं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी पेंडिंग राहिली. पब्लिक कसरं ऑन फायर. जायचं का तिथे. सनसेटचा व्ह्यू बघताना जाम भारी वाटत होता, पण गर्दी पण तेवढीच होती. जाम डिस्टर्बत पण होत होता. बेकार गर्दी. ठीक आहे तरी. होय या म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे नक्की. माझ्याकडे बघ किती फोन. अच्छा फोन. येऊ शकत नाही. प्लस पॉकेट पण आहे. अच्छा आहे का. चावी पण आहे. मोठी जबाबदारी आहे. लाखांची जबाबदारी आहे. लाखाची जबाबदारी आहे आणि गेलं तर माझी आहे. आणि हो म्हणजे तवरे मोबाईलला हा एक मोबाईल तोलू शकतो का म्हणून याच्यावर लाखाची जबाबदारी आहे काय. बेकार आहे. हो माय गॉड. चालेल मोबाईल टाकू नको भाई. लय मोठा फटका बसत. ना दर्शन बीचवरून आम्ही आलो रूमवर परत आणि फ्रेश वगैरे झालो. आंघोळ करून आणि आता आम्ही जेवायला चाललोय. जवळच हॉटेल बघितला आणि तिथं आम्ही चाललोय जेवायला. एक डिस्कशन ठरवायला 5-6 जण ठरवायला. ऑर्डर द्या प्लीज लवकर. काय खाणार आहोत सगळ्यांनी. $75 years later. लाईट गेली का यार. मच्छरी त्रास द्यावा लागला ना. मच्छरी वारा बोलते द्यायची. वारा कसला येते. बेकार अंधार असला. बेकार. आमचं 2 पार्टनर गेलं खालती आईस्क्रीम खावाला. बघतो ना तर आम्ही पण जातो. बेकार. इकडे बघा सगळी सिटी कालो का नाही.
नाही रेनकोट घालून झोपलो तर ब्लॅकआउट झालंय रे रेनकोट घालून झोपलो तर अशी तर होतो. रेनकोट अंग धुवू म्हणजे 2 लिटर घाम त्याच्यातच येईल एवढा गरम करते गरम बेकार गरम करते गाड्या चालतात ना रातचे पण काय लाईट अजून आली नाही ब्लॅकआउट केलाय श्रीवर्धनवाले शे आम्ही कोकणात आलो मजा करायला आणि शांतपणे राहायला, पण रात्री अचानक लाईट गेल्यानं बेकारच हालत झाली. लाईट नाही त्यामुळे एवढा उकाडा होते ना आणि त्याच्या डासांचा त्रास, शांतपणे बसताच येत नाही. झोपायला गेलो की गरमी आणि डासांमुळं बेकार रात्र झाली नाली. आता उद्याचा दिवस कसा होतोय काय माहिती नाही. आता तुम्ही सांगा, आम्ही एवढाच वेळ खर्च करून आलो आणि आमची पूर्ण ट्रिपची वाट लागायला आली, रात्रीची वाट लागली. असं नाही व्हायला पाहिजे. चला तर मग आणखी काय काय घडलं आमच्यासोबत हे पाहण्यासाठी पार्ट 2 पाहायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर आमच्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यार, आपल्याला खूप पुढं जायचं आहे.